सागरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रतापविलसद्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं. पंचीकरण या ग्रंथामध्ये स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाचा दृष्टांत सांगतात. 2 क्रमांकाची चौपाई, दुसऱ्या क्रमांकाची चौपाई चालू आहे. जन्म मरण केम टळेशे भाई, साधुनो समागम करिये जाई. आधी तर शिष्यानं शंका केली की कोणाला विचारावं. ते विचारू लागलं लोकांना, जन्म मरण केम टळेशे भाई. ते म्हणले आम्हाला माहीत नाही. साधुनो समागम करिये जाय, तुम्ही साधूच्या संगतीत राहा. मग आले सद्गुरूला शरण आले आणि विचारलं प्रणाम करून, जन्म मरण केम टळेशे महारे. तर सद्गुरू उत्तर देतात, हूँ कोण छू विचार करीते वाय. म्हणजे अनेक जन्मामध्ये निष्काम केलेल्या वैदिक शुभ कर्माच्या समुदायांच्या फलप्राप्तीने व प्रसन्न झालेल्या ईश्वराच्या अनुग्रहाने शांती, दांती, श्रद्धा इत्यादी साधनांनी संपन्न झालेल्या जिज्ञासूला या आपल्या जन्ममरणाचे मोठे दुःख कसे टळे, हे आपलं जन्ममरणाचं दुःख कसं टळल, अशी त्याला आतून काय असते, एक जिज्ञासा आहे, एक इच्छा असते, तळमळ असते. म्हणजे कोणत्या उपायाने निवृत्त होईल अशी जिज्ञासा उत्पन्न झाली तर या मुमुक्षुने खऱ्या साधूजवळ जाऊन त्याचा समागम करावा. म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. जसं लग्न करण्याची तातडी करतो आपण, शिक्षण घेतल्यावर नंतर डिग्री हातात आल्यानंतर नोकरी लागण्याची तातडी करतो आपण, सौदा पक्का करण्याची तातडी करतो, कारण काय सांगता त्याचं मन बदललं तर, म्हणून ही तातडी करतो आपण संसारामध्ये. पण संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी करायला पाहिजे. म्हणून बरवे झाले आलो या जन्माशी, बरं झालं आपण या जन्माला आलो, नरदेहाला आलो. जोड जोडली मनुष्य देहाशी, आपण जोड जोडली, पण कोणती? मनुष्य देहाची जोड आपल्याला जोडलेली आहे. महालाभाची उत्तम राशी, महालाभाची उत्तम रासच आपल्याला हाताला लागलेली आहे, जेणे सर्व सुखाशी पात्र होईल. ज्याच्यामुळं आपल्याला सर्व सुख काय आहे हे लक्षात घेण्यासाठी ते मन ते चित्त लायक झालं. म्हणून हे मन लायक पाहिजे. मन तर प्रत्येक कामात असतं, पण मन लायक, ज्वारी निसण्यामध्ये मन पाहिजे, लायक पाहिजे, आहे की नाही? कांडण करण्यामध्ये मन लायक पाहिजे, मंथन करण्यामध्ये मन लायक पाहिजे, अभ्यास करण्यामध्ये मन लायक पाहिजे. इंग्रजीमध्ये शब्दपाठ करावं लागते आणि गणितामध्ये सूत्रपाठ करावं लागते. म्हणजे गणित आणि इंग्रजी दोन्ही सोपे जातात. पण जे पुस्तक चाळ्यात बसलं ते पहिल्यापासून सुरुवातीला काहीच ध्यानात राहिलं तसं नसते. ते त्याचे सूत्र ध्यानात ठेवावं लागतं. तसं पंचीकरण म्हणजे काय आहे? सूत्र आहे. श्रीरामगुरु काय सांगतात की हा जो ग्रंथ आहे हा वेदांत शास्त्राचा पाया आहे. म्हणून हे मन लायक होत असतं. कारण ह्या सगळ्या चहुविधी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरीशी गाती. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे हरीला गायला लागलेत. आणि ते हरी कोण आहे? ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक रूप आहे. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. एकाच सूर्याचे हजारो किरण आहेत, पण त्या हजारो किरणांचं ऐक्य कोणाशी आहे? सूर्याशी आहे.
म्हणून काय सांगितलेलं त्यांनी, तय रश्मी नवती केवळ होय तो भानू. रश्मी म्हणजे किरण नाही येते, होय तो भानू म्हणजे एक सूर्यच आहे. तसं जीव परमात्म्याचा किरण आहे. जीव कोण आहे आणि कोणाचा आहे? तुम्ही कोण आहेत आणि कोणाचे आहेत एवढं जर कळालं ना, परमार्थ संपला. आणि परमार्थ संपत असतो आणि संसार उरत असतो. संसार करणाऱ्याला संपत असतो. संसार करणाऱ्याला संपत असतो आणि परमार्थ संपत असतो. आणि संपल्यानंतर काय करायचं? देहीच विदेही भोगू दशा. देह असतानाच आपण विदेही आहोत असा अनुभव घ्यायचा. आणि ते अनुभव आपल्याला श्रीराम गुरु या पंचीकरणाच्या माध्यमातून देतात. विचारसागर, पंचीकरण, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, दशोपनिषदे हे काय आहे? हे वारकरी संप्रदायामध्ये ज्याला प्रस्थानत्रय म्हणतो आपण, हे आत्मस्वरूपाची ओळख करून देणारे हे ब्रह्मसूत्र ग्रंथ आहेत. आचार्य तेच सांगतात, नाशे जीवपण भवरोग. आणि याच्यामुळं जीवाचा जीवपणा, भवरोग ज्याच्यामुळं आहे तो रोग नष्ट होणार आहे. म्हणून इथं एकच मात्र आहे सगळ्यांना, ब्रह्मरस घेई काढा तिने पिडा वारेल. पथ्यनाम विठोबाचे आणि वाचे न सेवी. म्हणून एकच पथ्य आहे प्रत्येकाला की त्यानं विठ्ठलाचं नाव घ्यायला पाहिजे आणि ब्रह्मरसाचं त्यानं सेवन करायला पाहिजे. ब्रह्मरस जर त्यानं घेतला तर काय होणार आहे? त्याच्या ठिकाणी असलेला जो भवरोग आहे तो निघून जाणार आहे. म्हणून भवरोग आयसे जाय आणि काय शुल्लक. म्हणून इथं काय सांगितलेलं आहे, पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा. आज आपलं भाग्य उजळलेलं आहे की आपल्याला साधू संतांची भेट झाली. आज गुरुवर्य बापूराव महाराज परतूरकर यांच्या मुखातून आपल्याला तत्वम असी ते ब्रह्म तू आहेस असा महावाक्याचा उपदेश झालेला आहे. कारण ही परंपरा वेदांत केसरी ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज परभणीकर ज्यांना गुरुजी म्हणतो, तर गुरुजी सांगायचे की परमार्थामध्ये पंचीकरण असावं आणि व्यवहारामध्ये सुवर्ण असावं. हे दोन सूत्र आहे. ही अनुकूल प्रतिकूल परिस्थिती जरी असली तरी सोन्याचं काय करता येतं? पैसा करता येतो. पैसा करता येतो, मोडून अनुकूल प्रतिकूल परिस्थितीवर मात करता येते. कारण दोनच भाव आहेत, अनुकूल प्रतिकूल. आणि हे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला हे जीवन जगता येतं. तसं किती जरी प्रसंग असला बिकट तरी सुद्धा पंचीकरण जर वाचलं तर सगळ्या समस्या काय होत असतात? निवारण होत असतात. म्हणून पंचीकरण वाचायला पाहिजे. आता शिष्य शंका करतात, महाराज साधू शब्दाचा अर्थ काय? कारण आम्हाला बरेच दिसतेत ना साधू, भगवे कपडे धारण केलेले, जटा वाढलेल्या आहेत, दाढ्या वाढलेल्या आहेत, भस्म उधळणारे काही आहेत, काही नागवेच फिरणारे आहेत. तर ज्ञानोबा इशारा देतात, भस्म उधळणे अथवा भारू हो का अथवा दिगांबरू, न धरी लोकाचा आधारू आहे तो विचारू वेगळाच. भस्म उधळणारे, जटा वाढवणारे, दाढ्या राखणारे, भगवे कपडे परिधान करणारे असे बरेच साधू बाह्य रंगाचे तुला भेटतील. पण सावध हो, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी. म्हणून सावध होऊन भजनी लागा. परमार्थ संसार सावध होऊन करतो का परमार्थ सावध होऊन करतो? डोळ्यात तेल घालून संसार करतो आपण. ते म्हणजे झाडाचे काढे केले तुमच्यासाठी, डोळ्यात तेल घालून रात्रीचा दिवस केला आणि हे लेकरं आपल्यालाच फिरून गेले, सोडून गेले, म्हणजे बेईमान झाले आपल्यास. मग जे आईवडिलाला बेईमान झाले ते ईश्वराशी इमानदारीनं वागतील याची काय गॅरंटी? म्हणून मात्र देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव ही आपली पवित्र संस्कृती आहे. आणि त्या पवित्र संस्कृतीमध्ये मदालसा माता आपल्या पुत्राला
ब्रह्मज्ञानाचा पाळण्यामध्ये उपदेश करते. काय संस्कृती आहे आपली, पवित्र संस्कृती. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे क्रमी कीटकाचा सांदा, रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा, परी मदालसा सोहम जो जो रे बाळा. बाळा, हा देह नाशिवंत आहे, मळ मूत्रांचा बांधा. याची बांधणी कशी आहे? घाण आहे, मळ आणि मूत्रानं बांधलेला आहे. देह हाडामासाची मुळी आणि त्याला मी म्हणून पोटाळी, कवटाळलं आलिंगन दिलं त्याला मी म्हटलेलं आहे, म्हणून याला देहतादात्म्य म्हणते. शास्त्रात याला काय म्हणतात? देहतादात्म्य. तद आत्मा, मी तसा आहे असं समजणं, 3.5 हाताचा देहच मी समजणं, याला देहतादात्म्य म्हणते. आणि या देहतादात्म्यामुळं जीवाला जन्म मृत्यूचं 184 योनीचं दुःख भोगावं लागायला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमत. आचार्य सांगतात की हे परत परत जन्मणं, परत परत मरणं, हे चक्र कुठपर्यंत चालू द्यायचं? कारण तुकोबराय सांगतात किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित, म्हणून जीव भेला शरण गेला विठूस. उगत नाही आला पांडुरंगाकडे. याला गर्भवासाचं आणि मृत्यूचं दुःख भयानक जाच बसला त्याला, आणि मग पांडुरंगाला शरण आला. त्या गर्भवासामध्ये किती दुःख आहे हे त्या आईला आणि त्या लेकरालाच माहिती. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगीता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे काय सांगू गर्भीची यातना. देवा, या गर्भवासामध्ये लय बटाटा उकडल्यावानी उकडलो रे, मांस मळ मूत्र जाना. आणि गर्भवासाचे दुःख गाढे कवना पुढे सांगावे. विष्टा लेप चहूकडे, चारीकडून विष्टेचा लेप होता, संधा केलेला नव्हता. कुकरमध्ये बटाटा कसा उकडतो तसा उकडू लागलो मी. आईनं गरम गरम चहा प्याला की ते सगळा अंगाला पोळायचा असा. इथं तरी आपण सोयीचं बसलेलो आहे, तिथं सगळं उलट होतं, खाली मुंडकं वरी पाय. म्हणून ते दुःख सहन होईना झालं, आणि सहन न झाल्यामुळं त्यानं देवाला हाक मारली. एक वेळ करी या दुःखा वेगळे, एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरिताचे जाळे उगवोनी, दुरिताचे जाळे उगवोनी, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. देवा, मी तुला नवस करतो, मला या दुःखातून एकदा वेगळं कर, मी तुझ्या स्वरूपाला प्राप्त करून घेईन. असं आपण गर्भवासातच नवस केलेला आहे. आता पहिला नवस फेडल्याशिवाय दुसरा नवस करायला जमतं का? हे नाही समजणार तुम्हाला. पण पहिलं लोन फेडल्याशिवाय दुसरं लोन देतात का? हा, आता लक्षात आलं. कारण क्रेडिट राहतं ना तिथं, नील रिपोर्ट पाहिजे तिथं, मग ते तुम्हाला दुसरं लोन आपोआप देतात. तसं पहिला नवस फेडल्याशिवाय दुसरा नवस कबूलच होत नाही. किती तुम्ही तिथं मागणी करा, अनुमोदन द्या, बिलकुल कबूल होत नाही. पहिला नवस फेडावा लागतो. जाऊनी महाद्वारी नवस हो फेडिला. कोणतं महाद्वार? हे नरदेह म्हणजे काय आहे? महाद्वार आहे. महाद्वार ओलांडावे मग देवदर्शन घ्यावे. आता महाद्वार कसं ओलांडावं? आता ओलांडा तुम्हाला माहिती ना,
ओलांडायचं, ह्याच्या लिंबूच ओलांडण्यात आला म्हणून याला असं व्हायलं. बर तसं जीवाला काय ओलांडण्यात आलं? जीवाला नरदेह ओलांडता येईन, कारण तिला मायेचा ओलांडा झाला. मग यानं काय करायला पाहिजे? अहंकार घालवायला पाहिजे. अहम जाळूनी शंभू शांभवी झाला. आधी महादेवानं शंभूनं अहम जाळला, मग शांभवी झाला. म्हणून अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. आणि अहंकार शब्दाचा अर्थ अहम आकार, मी आकारवान आहे, अशी जी अंतकरण वृत्ती आहे तिला अहंकार म्हणतात. आणि ही वृत्ती दिसत नाही डोळ्यानं, म्हणून अहंकार सूक्ष्म असलेल्या अंतकरणात सूक्ष्म असलेल्या मीनं धारण केला. आणि कोणता आकार? स्थूल आकार. म्हणजे स्थूल आकारवान शरीर मी आहे अशी अंतकरण वृत्ती सूक्ष्म आहे. आणि सूक्ष्म असलेल्या अंतकरणात सूक्ष्म असलेल्या मीनं स्थूल देह मी समजलेला आहे. कसा मेळ बसायचा? म्हणून हे लई गुंता आहे. आणि हा गुंता सद्गुरूच्या संगतीत निघत असतो. म्हणून इथं सांगितलेले कौपीन म्हणजे लंगोट, तुंबा इत्यादिकांचे धारण करून केवळ बाह्य वेशेवरून लोकास फसवून स्वतःचा निर्वाह करीत जो जगभर फिरत असतो तो साधू आहे का? का साधूची लक्षणे याहून काही वेगळी आहेत का? याच्याहून काही साधू वेगळा आहे? ज्या लक्षणावरून खऱ्या साधूच्या स्वरूपाची ओळख पटल्यावर त्याचा समागम केल्याने जन्ममरणाचे क्लेश निवृत्त होतात, ती साधूची लक्षणे मला कृपा करून सांगा. शिष्याची पहा भूमिका आहे. तर सद्गुरू सांगतात, अरे बाबा, तो साधू की जो स्वधर्माचा त्याग करत नाही, स्वधर्माचा जो त्याग करत नाही तो साधू आहे. आणि स्वधर्म कशाला म्हणायचं? तर इथं माऊली सांगतात, येथ आत्मा आत्मयाचे ठाई देखिजे देहीचा धर्मू देही ऐसे जाणणे जे पाही अनाहाती. असं जे पाहतात ते फार तुरळक आहे. देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी पहा. काय धर्म याचा? हे दिसणं, बदलणं, न जाणणं, हा या देहाचा धर्म. आणि तुमचा धर्म काय आहे? न दिसणं, न बदलणं आणि जाणणं, हे तुमचा धर्म आहे. तुम्ही एक आहे आणि हे अनेक आहे. म्हणून हे धर्म आहे ज्याच्या ठाई सर्वदा समदृष्टी, वैराग्य, शांती, दांती, धैर्य, दया, अदंभ, अमान, आक्रोध, क्षमा, आद्वेष, सुचित्व इत्यादी शुभ गुण असतात. हे शुभ गुण आहे. असा साधू श्रोत्रिय म्हणजे वेद व वेदार्थ जाणणारा, वेद आणि वेदाचा अर्थ जाणणारा, ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्याची निष्ठा आहे अशी निष्ठा धारण करणारा, या दोन विशेषणांनी मुख्यत्वे करून पूर्णपणे युक्त असला तर त्याला साधू म्हणावं, सद्गुरू म्हणावं व अशा सद्गुरूच्या समागम मुमुक्षुने करावा. आता इथं शिष्य परत शंका करतात, आपण सद्गुरूची, साधूची श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ अशी दोन लक्षणे विशेष करून सांगितलेली आहे. पण त्यापैकी एकाच विशेषणाने युक्त असा सद्गुरू असला तर त्याच्यापासून कल्याणकारक बोध होऊ शकेल किंवा नाही. आता तुम्ही सांगतात की श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. आता केवळ श्रोत्रिय असल्यावर त्याच्यापासून माझा उद्धार होईल का? किंवा केवळ ब्रह्मनिष्ठ असल्यावर त्याच्यापासून माझा उद्धार होईल का? अशी शंका आहे. तर सद्गुरू सांगतात, एकाच विशेषणाने युक्त अशा गुरुपासून निसंशय बोध होऊ शकत नाही. आपल्या अंतकरणातले जे संशय विपर्यास ते दूर होऊ शकत नाही. यासाठी वर सांगितलेल्या दोन्ही विशेषणांनी युक्त अशा सद्गुरूला शरण जावे. याविषयी तुला एक दृष्टांत सांगतो आहे. एक दृष्टांत सांगतात आपल्याला. स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाचा दृष्टांत, स्वदेशाला निघालेल्या पुरुषाचा एक दृष्टांत आहे. झोप न घेता आहे का? म्हणजे सांगावं लागतं. इथं कोणी झोपत नाही पण सांगावं लागतं. कोणी एक स्वदेशी जावयास निघालेला ग्रहस्थ आपल्या रस्त्याने चालला होता. त्याच्या वाटेत एक नदी लागली. त्याला वाटेमध्ये एक नदी लागली. तिच्यातून पार जाण्याच्या हेतूने त्याने
नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकाला विचारलं की मला नदीच्या पार जाता यावे, यास काय उपाय करावा. तर त्यावेळेस ते ऐकून शरीराने पुष्ट असून मजबूत व चालण्याच्या कामात अगदी पटाईत, पण बेटा डोळ्यांनी आंधळा असा एक त्यांच्यापैकीच इसम पुढे येऊन त्या ग्रहस्थास म्हणाला की माझ्या खांद्यावर तुम्ही बसला तर मी तुम्हाला नदीच्या पार नेईन. त्या आंधळ्याचे ते बोलणे ऐकून नदी पार जाणाऱ्या ग्रहस्थाच्या मनात असा विचार उत्पन्न झाला की हा बेटा आंधळा असल्यामुळे याला स्वतःला नदीचा पार तर बिलकुल दिसत नाही असे आहे, तर हा मला पार कसा घेऊन जाईल. केवळ याच्या विश्वासावर जाणे हे मोठे धोक्याचे आहे असे त्यास वाटून त्याने त्या आंधळ्याचे म्हणणे कबूल केले नाही. त्यानं कबूल नाही केला. इतक्यात डोळ्यांनी उत्तम दिसत होते असा एक त्याच काठावर बसलेला पांगळा, त्याला पाय नव्हते आता. तर सदरील ग्रहस्थास म्हणाला की अहो, तुम्हाला कोणाच्याही बरोबर जाण्याची जरुरी नाही, तुम्ही स्वतःच मी सांगतो तसे जा म्हणजे झाले. नदीत पाणी अगदी थोडे आहे हे मला पक्के ठाऊक आहे, यासाठी मी सांगतो त्या मार्गाने जाल तर सहज पार निघून जा. असे म्हणून तो कसे कुठून जायचे ते तोंडाने सांगू लागला. हाताने दाखवू लागला आणि तोंडाने सांगू लागला. आता असे म्हणून तो कसे कुठून जायचे हे तोंडाने सांगून हाताने दाखवू लागला. पण तो म्हणाला या काठावरून खाली पाण्यात उतरून सुमारे 20 कदम म्हणजे 20 पाय असं सरळ चालत गेल्यावर उजवीकडे जरासं वळायचं आणि तिथून मग चालू लागा, म्हणजे कोणत्याही अडचणी वाचून तुम्ही पार जाता. हे त्या पांगळ्याचे बोलणे त्या पार जाण्याची इच्छा करणाऱ्या ग्रहस्थांनी ऐकले, पण त्याच्याही बोलण्यावर त्याचा विश्वास बसेना. कारण तो आपल्याशीच विचार करून म्हणाला या मनुष्याला स्वतःला पाय नाही. तसं भेदवादी सद्गुरूला अनुभवाचे पाय नसतात, ही गोष्ट ध्यानात ठेवा. अशा स्थितीत याच्या केवळ बोलण्यावर भरवसा धरून मी नदीत उतरून चालू लागलो आणि काही अंतरावर गेल्यावर पाणी जास्त खोल लागून माझी बुडण्याची वेळ आलीच तर मग हा पांगळा मला कसा सहायता करणार, हे करणार असे मनात आणून त्याने त्याचेही बोलणे कबूल केले नाही. म्हणजे याच्यापासून निष्पन्न झाले ते हे की वस्तुतः तो पांगळा सांगतो आहे ते अगदी खरे आहे, शिवाय नदीत पाणी थोडे आहे हेही खरे आहे. तरी पण ते सांगणारा स्वतः पांगळा असल्यामुळं त्याच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला नाही, म्हणून तो गेलाही नाही. इतके होत आहे तोच त्या ग्रहस्थाच्या सुदैवाने नदीच्या काठावर तिसरा एक मनुष्य त्याला भेटला. त्याला तिसरा त्याला डोळ्यांनी चांगले दिसत होते, पायांनी चांगले चालता येत होते आणि तो नदीतून पोहून जाण्यास समर्थ होता. त्याने त्या पार जाणाऱ्या ग्रहस्थास म्हटले बाबा माझ्याबरोबर चला, मी तुला पार नेतो. तेव्हा त्या तिसऱ्या मनुष्याच्या बोलण्यावर त्याचा भरोसा तेव्हाच बसला आणि त्याच्या मदतीने तो नदी पार उतरून आपल्या गावी गेला. हा झाला दृष्टांत. तसं नाथ महाराज सांगतात, काय सांगतात, शब्द घो कोनिया करावे ते काय, अर्थाकारे राहे हो निया. केवळ शब्द पाठ करून नाही जमत, त्याचा अर्थ लक्षात घ्यावा लागतो. जसं बगर अर्थाचं जर शब्द पाठांतर केलं तर ते ओझ्यावाल गाढव आणि बगर ओझ्याचं गाढव असं सांगितलेलं आहे. आपल्याला राग येतो असं बोललं तर, पण ते खरं आहे. ते शब्द घोकोनिया करावे ते काय, अर्थाकार. नुसतं साखर 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 म्हणल्यावर आपलं पोट भरण का? चहा 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 असं म्हणल्यावर नाही पोट भरत. जेवण जेवण जेवण, याला भूक लागली आणि हे नुसतं जेवण 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 म्हणायला ते नुसतं बोलल्यानं थोडी पोट भरतं. तसं खावं लागतं. तसं नुसतं शब्द उच्चार करून नाही जमत, त्याचा अर्थ ध्यानात घ्यावा लागतो. कारण वर्ड्स आर नॉट द थिंग्स. शब्द म्हणजे वस्तू नाही, म्हणून शब्द वेगळा आहे आणि वस्तू वेगळी आहे, म्हणजे त्याचा अर्थ वेगळा आहे.
म्हणून इथं सांगतात, आता दृष्टांताचा सिद्धांत ध्यानात घ्या. ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करणारा मुमुक्षू त्याला दृष्टांतातल्या स्वदेशी जावयाची इच्छा करणाऱ्या गृहस्थाच्या ठिकाणी समजावं. हा गृहस्थ आहे मुमुक्षू. जन्म मरण रूप ज्यात प्रवाह आहेत अशा संसाराला नदीच्या ठिकाणी समजावं. ही भवनदी आहे. परमात्म्याची जी प्राप्ती तिला नदीच्या पैलतीराच्या ठिकाणी समजावं. पैलतीर कोणता आहे? परमात्म स्वरूपाची प्राप्ती. हे पलीकडचा काठ. अलीकडे ये मला पलीकडे ने. कोण? सद्गुरू. सद्गुरू अलीकडे येणार आणि आपल्याला पलीकडे नेणार. हा. आता श्रोत्रिय म्हणजे केवळ शास्त्रज्ञ जो पुरुष त्याला नदीच्या काठावरील आंधळ्याच्या ठिकाणी समजावं. श्रोत्रिय म्हणजे त्यानं नुसतं श्रवण केलेलं आहे वेदांत शास्त्राचं, त्याला त्या आंधळ्याच्या ठिकाणी समजावं. आणि या श्रोत्रियाला शास्त्र निरूपण रूप पायातला जोर आहे. याला शास्त्र पाठ आहे असा पायाचा जोर आहे त्याला. पण पैल तीरावर असलेले ब्रह्मस्वरूप याने कधीही पाहिलेले नाही. याला ब्रह्म माहीतच नाही. यासाठी एकदेशी श्रोत्रिय गुरुच्या आश्रयाने स्वस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. केवळ एकदेशी जो ब्रह्मनिष्ठ त्या पांगळ्याच्या ठिकाणी समजावं. आता ब्रह्म जाणलेलं आहे त्यानं, पण शास्त्र वाचन नाहीये, प्रमाण देता येत नाही त्याला कुठं काय सांगितलेलं आहे. तर त्याला गुरु कृपेने ब्रह्मस्वरूपाचे जे अपरोक्ष ज्ञान त्याच्याच रूपाचे चक्षु मिळालेले आहे. म्हणजे आत्मस्वरूपाचं ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान आहे. त्याला ज्ञानाचे डोळे आहेत, पण शास्त्र नाही माहीत. त्याला गुरुकृपेने तो संसार नदीचा पार जे परब्रह्म त्याला यथार्थ जाणतो हे खरे, पण त्याला वेदवाक्यांची प्रमाणे देऊन युक्तीने दुसऱ्याला उपदेश करण्याचे पाय नाहीत. दुसऱ्याला उपदेश करायचे पाय नाहीत त्याला. मग त्यामुळे तो दुसऱ्याला ब्रह्मप्राप्ती करून घेण्याचे उपाय दाखवून ही संसाररूप नदी तुच्छ आहे आणि ईश्वराचा अनुग्रह झाला असता जसे गाईच्या खुरा इतक्या पाण्यातून तरुण जाणे अगदी सुलभ म्हणजे सोपे असते, तशी तरुण जाण्यास सुलभ आहे. आणि परमेश्वर एक आहे, अद्वितीय आहे, अनंत आहे, असंग आहे, निष्क्रिय आहे, निर्विकार आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, नित्य आहे. प्रत्येक आत्मा देहत्रयाहून वेगळा आहे. स्थूल सूक्ष्म कारण देहाहून वेगळा आहे. अवस्था त्रयाचा साक्षी आहे. पंचकोशातीत आहे, व्यापक आहे, द्रष्टा आहे, स्वयं ज्योतिरूप आहे, सच्चिदानंद रूप असा आहे. आणि त्याचे ज्ञान झाले असता संसार नदीतून क्लेशा वाचून इतकेच नव्हे पण मोठ्या सुखाने पार जाशील. असे जे तो दुसऱ्यास बोलून दाखवितो ते सर्व जरी अक्षरशः खरे असले तरी त्याच्या बोलण्यावर मुमुक्षूचा विश्वास बसत नाही, कारण त्याला प्रमाण देता येत नाही वेदातले. कारण असे की तो श्रुती स्मृतीतल्या वाक्यांची प्रमाणे सांगत नाही. त्यामुळे त्याच्या स्वतःच्या वाक्यात सुद्धा संदेह राहतो. त्याला बी वाटतं की बो हे खरंच आसन का नसन, संदेह आहे. यासाठी दृष्टांतात नदी पार जाणारा ग्रहस्थ ज्याप्रमाणे डोळस आणि पायी चालत जाणाऱ्या मनुष्याच्या सहाय्याने नदी उतरून पार गेला, त्याप्रमाणे श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ या दोन विशेषणांनी युक्त अशाच सद्गुरूच्या सहाय्याने संसार नदीतून पार जाता येते, नाही तर नाही. यासाठी अशाच सद्गुरूला शरण जावे. आता हे झालं लक्षण. ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू सद्गुरूला शरण जायचं. आता सद्गुरूला शरण जाण्याविषयी सांगतात इथं. गुरुला शरण जाण्याविषयी प्रमाणे शिवाय अथर्व वेदाच्या मुंडक उपनिषदात सुद्धा जिज्ञासूने समिधादी उपहार हातात घेऊन विनयनत होऊन परमतत्व ज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ या दोन विशेषणांनी युक्तच गुरुला शरण जावे असे स्पष्ट निरूपण करून सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी सांगितलेले आहे. काय सांगितले? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिंति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. याचा अर्थ सांगतात,
सद्गुरूला साष्टांग नमस्कार करून नमस्कार करायचा. बंध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय आहे, विद्या कशाला म्हणावी, अविद्या कोणाला म्हणावी, आत्मा कोण आहे, परमात्मा कोण आहे व त्या दोघांची एकता कशी जाणावी इत्यादी प्रश्न त्यांना विचारून, त्यांची सेवा करून, त्यांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्यापासून परम श्रेष्ठ मोक्षाचे साधन अद्वितीय असे परमात्म्याचे ज्ञान ते बाळजीवा. बाळजीवा काय शब्द उच्चारले म्हणजे सद्गुरू आईसारखं लेकरा त्या साधकाला सांभाळतात, बोलतात. आता बोलणं जर आईसारखं प्रेमानं आहे तर वागणं कसं राहील बरं, प्रेमानंच राहील. म्हणून अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाही श्रुती परवती माऊली आन जगा. म्हणून उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पूर्वीती आर्त शिष्याची. हे शिष्याचं मनोगत पूर्ण करतात. पहा, इच्छा पूर्ण करणं वेगळे आणि मनोगत पूर्ण करणं वेगळे. म्हणून समजावून घे आणि ते तसे घेतलेस म्हणजे ज्ञानी श्रोत्रिय व तत्वदर्शी ब्रह्मनिष्ठ असा जो सद्गुरू तो तुला ज्ञानाचा उपदेश करील. म्हणून जो कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरूच्या वृक्षाखाली जो बसला त्यानं जी इच्छा केली ती पूर्ण होत असते. इच्छा पूर्ण होते, मन तृप्त होत नाही. ध्यानात घ्या, मन तृप्त होत नाही. आणि इथं काय सांगितलेलं आहे, पूर्वी ती आर्त शिष्याची. आर्त म्हणजे मनोगत, त्याचं मनोरथ पूर्ण होतं. एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. मनोरथ पूर्ण होणं हे फक्त सद्गुरूच्याच ठिकाणी होत असतं. ही घटना घडत असते. इच्छा पूर्ण होतात तुमच्या. कल्पतरूच्या झाडाखाली बसा, इच्छा पूर्ण होतात. नदीमध्ये स्नान करा, पाप निवृत्त होत असते तुमचं. म्हणून गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापम तापम च दैन्यम च हरेत साधु समागमा. हरेत साधु समागमा. हरेत साधु समागमा. साधूच्या समागमानं काय होत असतं, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पापाची निवृत्ती होते आणि चंद्राच्या किरणात स्नान केल्यानं काय होत असतं, रोग निवृत्त होत असतो. म्हणून गंगा पापम शशी तापम, त्यानं ताप उतरत असतो चंद्रकिरणामध्ये स्नान केल्यानंतर. आणि हे कल्पतरूच्या खाली जर बसलं तर त्याचं काय होत असतं, इच्छा पूर्ण होत असते. पण पाप ताप दैन्य हे गेले उठाउठी. झालिया भेटी हरिदासाच्या. हरीच्या दासाची भेट झाली तर हे पाप ताप दैन्य उठाउठीच म्हणजे निघून जातं. हे दासात एवढं सामर्थ्य आहे तर सद्गुरूत किती सामर्थ्य आहे, क्या बात आहे. म्हणून हे फार मोठं उपलब्धी आहे. म्हणून इथं सांगतात, त्याचप्रमाणे श्रीमद भागवतात एकादश स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये प्रबुद्ध नावाचा योगीश्वराने जनक राजाला सांगितलेला आहे की तस्माद गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं शाब्दे परेच निष्णातं ब्रह्मण्योपशमाश्रयम. ज्या अर्थी इह लोकातले व परलोकातले सर्व विषय भोग कर्मजन्य असल्यामुळे नाशवंत असून दुःख देणारे आहे, त्या अर्थी उत्तम नाशरहित परम सुखमय श्रेय असलेला मोक्ष जाणून घेऊन ते प्राप्त करून घेण्याची इच्छा करणारा जो मुमुक्षु आहे, त्याने वेदाचा खरा अर्थ जाणणारा म्हणजे श्रोत्रिय असून जो परब्रह्माचा अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यास ओळखणारा शांत ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असेल त्याला शरण जावं. अशा सद्गुरूला आपण शरण जावं. आणि अशा सद्गुरूला शरण गेल्यानंतर काय करावं, तर असंही सुद्धा शिष्यानं प्रश्न केलेला आहे.
शिष्य विचारतात, अशा सद्गुरूला, ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू सद्गुरूला शरण जाऊन काय करावं? आता पुढं काय करावं सांगा. तर सद्गुरू सांगतात, त्याच्या जवळ जाऊन त्याला मुमुक्षुने प्रश्न करावं. त्यानं सद्गुरूला प्रश्न करायला पाहिजे. त्याला असं शांत बसू देऊ नये. लेकराला भूक लागल्यावर ते काय करते? ते मोठमोठ्यानं रडत असते. आणि जसजसं मोठमोठ्यानं रडतं, आईला काम असतं पण तिला जाता येत नाही. मग ती रडण्याचा आवाज ऐकून तिला पाना सुटत असतं. तिचा झंपर भिजतंय, एवढा पाना सुटत. मग ती पटकन सगळे कामं सोडती ना आधी लेकराला घेऊन पाजती. आणि आया काय करते? आया खुळखुळ देती, झुंझुणं देती, भावली देती, रणगाडा देती, काय द्यायचं ते खेळणं देती, पण ती भुलतच नाही. त्याला भूक लागलेली असते. तसं भेदवादी गुरु आपल्याला कर्मामध्ये भुलवतात, उपासनेमध्ये भुलवतात. ह्या देवाची उपासना करा म्हणजे पैसे मिळतील. आता यालाच प्राप्त झालेलं नसतं, आहे की नाही? म्हणून आणि सद्गुरू काय करतात? सद्गुरू आपल्या अंतःकरणातले संशय भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् द्रष्टे परावरे. म्हणजे कर्माचं जाळं जळून जात असतं. असं आपल्या अंतःकरणातले संशय दूर करतात. म्हणून जन्म मरण केमटळेसे महारे, हे दयाळू गुरु, या संसारात मला जन्म मरण प्राप्त होते, ते नाहीसे कसे होईल? ते कसं नष्ट होईल हे चक्र? काय जप करून, का तप करून, का तीर्थ करून, का यज्ञादी कर्म करून, की दुसरी कोणती साधने करून नाहीशी होईल? आणखी त्यावेळेला आपण कोण आहोत अशा विषयीचा आपल्याशीच होईल तितका विचार करून त्याने मी कोण आहे असा प्रश्न सद्गुरूला करून, हा स्थूल देह दिसतो तो मी आहे का? ही इंद्रिय मी आहे का? प्राण, मन, अहंकार म्हणतात ते मी आहे का? या सर्वांचा जो समुदाय आहे तो मी आहे, किंवा त्या सर्वाहून मी कोणी निराळाच आहे? ते कृपा करून मला सांगावे असे सद्गुरूला म्हणावं. म्हणून आचार्य एके ठिकाणी सांगतात, न भूमिर्न तोयम न तेजो न वायू न खं नेंद्रियं वाम न तेषां समूहा अनेकंतिकत्वात् सुषुप्तैक्य सिद्धा तदैको वसिष्ठा शिव केवलोहम. आचार्य सांगतात, मी पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश मी नाही. कारण यांना कळत नाही, मला कळतं. आणि ह्या न कळणाऱ्या वस्तूपासून हा देह झालेला आहे. म्हणून हा देह सुद्धा मी नाही, माझा नाही. कारण याच्यावर माझी सत्ता चलत नाही. आवडतं का म्हातारपण? आला नाही का म्हातारपण? आवडतो का रोग, मृत्यू? आवडत नाही. पण बळच पदरात पडतं का नाही? आता पदरात पडला, झोडान हसून करावं गोड. आता कसं गोड करावं? मृत्यू आवडत नाही, रोग आवडत नाही, म्हातारपण आवडत नाही. म्हणून याच्यावर आपली सत्ता चलत नाही, म्हणून हे माझं नाही. आणि हे तिन्ही अवस्थेत सारखं राहत नाही, म्हणून हे खरं नाही. म्हणून तुका म्हणे तूची खरा, येर वाऊगा पसारा. म्हणून सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तुम्ही विठ्ठल स्वरूप परमात्मा आहात. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. आतापर्यंत आपण अज्ञानामुळे देहाला मी समजत आलो. आता सद्गुरूच्या संगतीत आल्यावर सद्गुरू सांगतात की हा देह तू नाही आणि तुझा नाही आणि खरा नाही. मग असं लक्षात घेतल्यावर आता देह मी नाही, माझा नाही, खरा नाही म्हणल्यावर देह नव्हे मी हे सरे, देहाला मी म्हणणं सरलं. आता जे उरलं ना तेच विठ्ठल आहे. आणि आता कोण उरलं? तुम्हीच उरले. म्हणून इकडं तिकडं पाहायचं नाही, तुम्हीच विठ्ठल आहे असं काय करायचं? ध्यानात घ्यायचा, निश्चय करायचा. बुद्धी निश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. म्हणून तद्बुद्धयस्तदात्मानं तन्निष्ठस्तत्परायणः असं भगवान सुद्धा सांगतात. म्हणून बुद्धी निश्चय, आत्मज्ञान असं निश्चय करायचा. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. मग आपल्याला लक्ष 84तून पार पाडायचं का फक्त ध्यानात घ्यायचं? आता ती नदीच खोटी आहे तर तिच्या पलीकडे काय जायचं?
मृगजळाची नदीच खोटी आहे. मग पार पडायची गरजच नाही, हेच फळ आहे. तसं मृत्यूच्या दुःखातून पार पडायचं का मृत्यूच खोटा आहे असं लक्षात येतं. मृत्यूच खोटा आहे असं लक्षात येतं. मरण माझे मरून गेले मज केले अमर ठाव पुसले पुढ पुसले ओस ओसला देहभावच ओसाड पडला. आता याला कुणीच मी म्हणन, याचा कोणी वालीच राहिला नाही. म्हणून याला आता मी कोण म्हणणार. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहा ते सांभाळी. क्या बात आहे, हा अधिकार आहे. म्हणून अशा पद्धतीनं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू सद्गुरूला शरण जाऊन त्यांना आपल्या मनातले प्रश्न विचारायचे. मी कोण आहे, कोहम कथम इदम जातम कोवय कर्ताश्च विद्यते उपादानम किमस्ति विचारा सोयमी दृश्य. आचार्य सांगतात मी कोण आहे, हे जगत काय आहे, या जगाचा आणि माझा संबंध काय आहे, मी कुठून आलो, कुठं जायचं, ह्या प्रश्नाचे असे प्रश्न आपल्या अंतकरणात उठणं इथून खऱ्या परमार्थाला सुरुवात आहे. असा विषय आलेला आहे. राहिलेला विषय आपण नंतर. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मकी देवी विने वाग्यज्ञ तोषावी तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांची दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्व धर्म सूर्य पाहो तुझे वांछिल तो तिला ओ प्राणीजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. सर्वाई सदा सर्वसुखी भजिजो आदिपुरुखे आणि ब्रह्मोपती विशेष लोकी द्रष्टा दृष्ट विजय व्हावी. हे तमळे श्री करावो आवळी दान बसावो. येणे वरी ज्ञान देव सुया येणे वरी ज्ञान देव सुया येणे वरी ज्ञान देव सुया. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तो भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की गुरु तुकाराम महाराज की शांति ब्रह्म एक